पहाती गवळणी पहाती गवळणी पहाती गवळणी पहाती गवळणी पहाती गवळणी पहाती गवळणी पहाती पहाती गवळणी पहाती तब मनती जिया मनती रे
तिजोरी के भगवान
गोपाल कृष्ण भगवान की जय। पहाते गवळणी तव ते पालते दुधानी मनती नंदाची आपुरी आजी चोरी केली खरी तया बिनही नासे तया बिनही नासे नभे दुसरिया ऐसे मनती नंदाची आपुरी आजी चोरी केली खरी सवे तुकया मेला सवे तुकया मेला तेने अगुणा निला मनती नंदाची आपुरी आजी चोरी केली खरी योन्त प्रविश्य मम वाचमिमं प्रसुप्ता संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना अन्यांश हस्तचरण श्रवणत्वगादीन प्राण नमो भगवते पुरुषाय तुभ्यं वंश विभूषितकरा नवनीरदाभात पीतांबरा धरुणबिंब फलाधरुष्णता पूर्णेन्द्र सुंदर मुखाधर बिंद नेत्रात् कृष्णास्वरं किमपि तत्त्वमहं न जाने गजाननं भूतगणाधिसेवितं कपीत जम्बुफलचारु भक्षणम् उमासुतं शोक विनाश गर्गं नमामि विघ्नेश्वर पादपङ्कजम् पांडुरंग करो प्रथम पांडुरंग करो प्रथम नमन दुसरे चरण संताजिया त्यांच्या कृपाजानी कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास तुका दयांचे गेले स्मरण होय सकळ विद्यांच्या अधिकरण तिची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो जरा जरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभिरू पाहते गवळणी तव ते पालते दुधानी
मनती नंदाची अपुरी आजी तोरी केली खरी काल्याच्या हरिकीर्तन रूपी सेवे करता गायलेला अभंग संत श्रेष्ठ वैष्णव ज्येष्ठ वैराग्याची मूर्तिमंत पुतळे भगवत भक्त भगवान श्री विठ्ठलाची लाडकी लढीवाळ जिवाळ्याची भक्त जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथेतील काला प्रसंगातील 4 चरणाचा अत्यंत गोड अभंग असून या अभंगामधून जगद्गुरु तुकोबारायांनी द्वापार युगामध्ये कृष्ण परमात्म्याने आपल्या खऱ्या अर्थाने एक विशिष्ट अशा प्रकारची अद्भुत अलौकिक अशा प्रकारची एक लीला गवळणींबरोबर गोपीपांवर करत असताना एक खऱ्या अर्थाने अद्भुत अशा प्रकारची लीला कशा प्रकारे याचे जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून चिंतन करतात. विठाला अत्यंत पवित्र आणि पावन अशा महापर्व काळामध्ये जिथे साक्षात भगवान श्री हनुमंत या ठिकाणी वास्तव्य त्याच पद्धतीने भगवती जगदंबा माता महालक्ष्मीच्या मंदिराच्या प्रांगणामध्ये खऱ्या अर्थाने अध्यात्म सेवा संस्कार यांच्या वतीने जगद्गुरु संत तुकाराम महाराज गाथा पारायण अखंड हरिनाम सप्ताह मौजे आंधळी या ठिकाणी गेल्या 4 वर्षापासून भव्य दिव्य स्वरूपामध्ये या ठिकाणी साजरा केला जातोय आणि या 4थ्या वर्षातील खऱ्या अर्थाने नामसंकीर्तन महोत्सवातील सांगतीची सेवा सर्व संयोजक आयोजक कार्यकर्ते अन्नदाते देणगीदार या सर्वांच्या वतीने सेवेचं निमंत्रण माझ्याकडं एकदा तुम्हा सर्वांच्या पुढे दंडवत वंदन पण विशेष सेवेचं निमंत्रण माझ्यापर्यंत पोच करण्याचं ज्यांनी काम केलं माझ्यावरती वारकरी संप्रदायाची साधना करत असताना नितांत प्रेम करणारी च्या कीर्तनाचं खऱ्या अर्थाने ज्यांचं सौजन्य ते खऱ्या अर्थाने प्रेम फाउंडेशन आंधळी श्री खऱ्या अर्थाने परिसराचं वैभव एक सामाजिक राजकीय आणि परमार्थिक क्षेत्रामध्ये ज्यांचं परिसराकरता फार मोठं योगदान आहे आदरणीय श्री दादासाहेबजी जगन्नाथ काळे खऱ्या अर्थाने लोकनियुक्त या आपल्या गावच्या या ठिकाणी आदरणीय सरपंच आहेत त्यांच्या वतीने या ठिकाणी महाप्रसाद आणि आजच्या या कीर्तनाचं सौजन्य त्यांच्यापुढेही मी आदरपूर्वक दंडवत वंदन या ठिकाणी करतो. माझे या ठिकाणी पंचकृषीतील सर्व टाळकरी वृंद परिसरातील मला नाव माहीत नाही पण तुम्हा सर्वांच्या पुढेही दंडवत वंदन या ठिकाणी करतो. माझे दोन्ही मित्र गावचं या ठिकाणी भूषण आणि संपूर्ण महाराष्ट्रभर आंधळी आपल्या गावचं नाव ज्यांनी केलं ते महाराष्ट्रातील एक भजन सम्राट गायनाचार्य खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे गान कोकिळा आदरणीय आमचे जीवलग मित्र संतोषजी महाराज आदरणीय महाराजांची विशेष उपस्थिती महाराजांच्या पुढे दंडवत वंदन संपूर्ण सातारा तालुक्याचं पारमार्थिक भूषण महाराष्ट्रातील एक युवा खऱ्या अर्थाने गोड गायनाचार्य महाराष्ट्राची दुसरी गाणं कोकिळा आमचे जीवलग मित्र आदरणीय तुषार दादा त्यांची उपस्थिती दंडवत वंदन इकडे आमचे लहान पण कमी वयामध्ये अत्यंत गोड मृदुंगावरती थाप टाकून खऱ्या अर्थाने मृदुंग क्षेत्रामध्ये प्रगतीच्या दिशेने ज्यांचं पहिलं पाऊल पडलेले इकडे विशाल महाराज त्यांच्या पुढे दंडवत वंदन इकडे संपूर्ण महाराष्ट्राचं वैभव असणारे महाराष्ट्राचं वैभव माझे जीवलग मित्र महाराष्ट्रातील ख्यातनाम मृदुंग सम्राट हरिभक्त पारायण आदरणीय अक्षयजी महाराज महाराजांच्या पुढेही दंडवत वंदन इकडे आमचे दोन्ही चौबदार वा दणकटेत इकडे माझ्याबरोबर उपस्थित असणारे दौंड तालुक्याचं पारमार्थिक भूषण खऱ्या अर्थाने मृदुंग सम्राट अक्षयजी महाराज त्यांची उपस्थिती दंडवत वंदन या ठिकाणी करतो. पारमार्थिक राजकीय सामाजिक शैक्षणिक तुमच्या पुढेही दंडवत वंदन या ठिकाणी करतो आणि या संपूर्ण काल्याच्या कीर्तनाचं प्रसारण पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळणारे ज्यांच्या YouTube चॅनलच्या माध्यमातून अनुसंधाने जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथेतला अत्यंत गोड अभंग आहे. या अभंगामधून माझ्या जगद्गुरु तुकोबारायांनी भगवान परमात्म्याने गोकुळामध्ये असताना एक चोरी करत असताना विशिष्ट लीला केली त्या लीलेबद्दलचा परिहार तुकोबाराय अभंगातून. काल्याचं कीर्तन म्हणजे हे प्रसादाचं कीर्तन आहे. कशाचं कीर्तन आहे तुम्ही थोडंसं बोलत जा बरं का म्हणजे मला बरं वाटतं जराशी. काल्याचं कीर्तन म्हणजे कशाचं कीर्तन आहे हे प्रसादाचं कीर्तन. आणि मला आता दुसरं उत्तर द्या प्रसाद किती दिला जातो नाही प्रसाद किती देतात प्रसाद कपूत पूत नाही प्रसाद थोडाच दिला जातो. तसं काल्याचं कीर्तन आपल्याला थोडंच करायचे बारकाईने ऐका लक्षपूर्वक ऐका नक्कीच काल्याचं कीर्तन तुम्ही घरी घेऊन जाताना असं पाऊण तासाचं मी कीर्तन करण्याचा प्रयत्न करणार आहे. आता ऐका काल्याचं कीर्तन म्हणले की आजच्या दिवशी कीर्तन करायला बंधन आहे की बंधन काय इतरही कीर्तन करायला बंधन आहेत
पण आजच्या दिवशी मात्र विशेष बंधन आहे की काल्याच्या कीर्तनामध्ये देवाच्या चरित्राचा विभाग असावा. पण काहींनी विचारलं, महाराज देवाच्या चरित्राच्या विभागात चिंतन करताय, पण देवाच्या चरित्राच्या विभागात चिंतन काल्याच्या कीर्तनामध्ये का करायचं? एक छोटीशी आणि गूढ प्रक्रिया सांगतो, ऐका ऐका. काल्याच्या कीर्तनामध्ये कृष्ण परमात्म्याच्या चरित्राचं चिंतन का करायचं? कारण कृष्ण परमात्म्याच्या चरित्राच्या चिंतनानेच काला मिळत असतो. आणि काही म्हणतील की महाराज काल्याची प्राप्ती आणि आमच्या जीवनाची परिपूर्णता या दोन गोष्टीमध्ये साम्य काय? जास्त वेळ घेत नाही, एका शब्दामध्ये साम्य ठेवतो, ऐका. ज्याला वारकरी संप्रदायामध्ये आमच्या तुकोबारांनी काला म्हटला, परत एकदा ऐका, ज्याला काला म्हटला, ज्याला सुख म्हटलं जातं, या दोन्हींची जर का परिभाषा पाहिली तर दोन्हींमध्ये साम्य फार मिळते बरं का. ऐका, आपल्या जीवनाची परिपूर्णता आहे ती सुखाच्या प्राप्तीमध्ये, सुखाच्या प्राप्तीमध्ये. आणि ज्याला सुख सुख म्हटलं जातं, या सुखाबद्दल परिभाषा व्यक्त करत असताना ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरीमध्ये अत्यंत गोड व्याख्या केली सुखाची. जरा लक्षपूर्वक ऐका. सुख कशाला म्हणावा? ज्ञानोबा म्हणतात की सुखाची व्याख्या करताना माऊली म्हणतात, किंबहुना सोय जीवात्मयाची लाय तिथे जे होय तया नाम सुख. काय ज्ञानोबांनी सुखाची गोड व्याख्या केली, बारकाईने ऐका. ज्ञानोबा म्हणतात की मनुष्य ज्याला सुख सुख म्हणतोय, हे सुख कशाला म्हणायचं? परत एकदा ऐका. ज्ञानोबा म्हणतात जीव आत्मयाचे लाहे. ऐका, ज्ञानोबा म्हणतात जेथे जीवाला मी खऱ्या अर्थाने परमात्मा स्वरूप आहे ही ज्ञानाची अनुभूती झाल्यानंतर अंतःकरणामध्ये एक विशिष्ट अशा प्रकारच्या लहरी निर्माण होतात. ते लहरी निर्माण झाल्या की त्या लहरीला ज्ञानोबा म्हणतात की काय म्हणतात? ते सुख म्हणावा. आणि त्या सुखाच्या प्राप्तीमध्ये आपल्या जीवनाची परिपूर्णता आहे. जी सुखाची व्याख्या ज्ञानोबांनी केली, जीव आत्मयाची लाये, आणि तो काला आपल्या जीवनामध्ये का मिळावा? कारण ज्या सुखाची व्याख्या जीव आत्मयाची लाये केली आणि जगद्गुरु तुकोबारांनी काल्याच्या संदर्भात बोलत असताना काला सुद्धा माझे जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की त्यालाच म्हणावा. तुकोबाराय म्हणतात तुका म्हणे काला काला कुठे कुठे जी ज्ञानोबाने सुखाची परिभाषा व्यक्त केली ना, जीव आत्मयाची लाई त्याला सुख म्हणावा, तसा काल्यामध्ये आभेद आहे. कशाचा आभेद आहे? तर तुकोबाराय म्हणतात की एक जीव तत्वाचा आणि परमात्मा तत्वाचा आभेद आहे. या आभेदाला काला म्हणावा. महाराज म्हणतात की हा आभेदाचा काला ज्याला प्राप्त झाला त्याच्या जीवनाची परिपूर्णता झाली. मग महाराज असा काला आम्हाला आमच्या जीवनामध्ये मिळवायचा आहे. तर काला मिळवण्याकरता साधन काय? काल्याच्या प्राप्तीची साधनाची विभिन्न चर्चा पाहायला मिळते बरं का. पण काला जर का ज्याला प्राप्त करायचा असेल तर त्याला काल्याकरता आमच्या संप्रदायाने दंड घातला. एकच दंड काही, ते म्हणजे भगवान परमात्म्याच्या चरित्राचं चिंतन. देवाच्या चरित्राच्या चिंतनाशिवाय काला मिळत. परत एकदा ऐका, इतर कोणतीही साधना अवलंबली पण देवाच्या चरित्राचं जर का चिंतन नाही केलं तर महाराज म्हणतात की त्याला काला मिळणं शक्य नाही. त्याच्याकरता एकच पर्याय, देवाच्या चरित्राचं चिंतन. आणि एक लक्षात ठेवा, चिंतन करायचं झालं तर फक्त देवाच्या चरित्राचं करा. सामान्य माणसाचं आमच्या तुकोबारांनी त्याचा छेद केला. वर नवी तिथोरी एका विठ्ठलाची, वर नवी तिथोरी एका विठ्ठलाची, कीर्ती मानवाचे वरवराय, कीर्ती मानवाचे वरवराय. कीर्ती
आमच्या जगद्गुरु तुकोबारायांनी केलं. तुकोबाराय म्हणतात की कीर्ती होत असते, चरित्र होत असतं, फक्त लीला होत असते ती भगवान परमात्म्याची होत असती. म्हणजे याला काला प्राप्त करायचा आहे त्याने भगवान परमात्म्याच्या चरित्राचं, भगवंताच्या लीलेचं, भगवंताच्या पवाड्याचं वर्णन करायचं. सामान्य माणसाची कीर्ती कधी होत नाही. बरीच लोक म्हणतात की महाराज देवाची कीर्ती होती आणि आमची का कीर्ती होत नाही. एक लक्षात ठेवा, तुमचं माझं जीवन आहे आणि जे जीवन आहे ते वर्णन करायच्या लायकीचं नसतं. ज्याचं चरित्र आहे ना तेच वर्णन करावं लागतं. मग महाराज सामान्य माणसाची कीर्ती होत नाही, ती वर्णन करायचीच नाही. आणि ती वर्णन जरी केली तर नफाही नाही तोटा नाही. पण काला मिळवण्याकरता देवाच्या चरित्राचं चिंतन पाहिजे. पण देवाच्या चरित्राचं चिंतन करत असताना असं म्हटले एक पूर्ण आहे आणि एक परिपूर्ण आहे. परत एकदा भाषा आहे का, एक पूर्ण आहे आणि एक परिपूर्ण आहे. पूर्णत्वाच्या बाबतीमध्ये चिंतन आहे त्याचं आचरण करावा आणि परिपूर्णताचा विचार म्हटलेला आहे की त्याचा उच्चार करावा. पूर्ण आणि परिपूर्ण या दोन्ही अवताराची परिभाषा आमच्या जगद्गुरु तुकोबारांनी एके ठिकाणी व्यक्त केली. ज्ञानोबा आहे रामकृष्ण नामी ही दोन्ही साजारी, रामकृष्ण नामी ही दोन्ही साजारी, ज्ञानोबांनी दोन अवताराबद्दलची परिभाषा व्यक्त करत असताना माऊली म्हणतात की राम आणि कृष्ण. परत एकदा ऐका, राम आणि कृष्णचं एक चिंतन करताना असं म्हटले राम अवतार पूर्ण आहे आणि कृष्ण अवतार परिपूर्ण आहे. म्हणून असं चिंतन पुढे की ज्याला काला प्राप्त करून घ्यायचा आहे ना तो काला प्राप्त करून घेण्याकरता दोन्ही गोष्टीचं साम्य पाहिजे. आयुष्यभर पूर्ण अवतार राम आहे, रामासारखं आचरण करा आणि परिपूर्ण कृष्ण आहे तो कृष्ण परमात्म्याच्या चरित्राचा उच्चार करा. परत एकदा ऐका, राम अवताराच्या आचरणाने काला मिळत नाही आणि केवळ कृष्ण अवताराच्या उच्चाराने काला मिळत नाही. तर काला मिळवण्याकरता आयुष्यभर रामासारखं वागा आणि वागत असताना कृष्ण परमात्म्याच्या चरित्राचं चिंतन करा, त्याला काला मिळत असतो. पण काही म्हटले राम कसा वागला हे रामायणामध्ये माहिती, पण कृष्ण परमात्मा 125 वर्ष राहिले, कसं त्याचं चरित्र आहे विलक्षण आहे, पण आम्हाला त्याच्या चरित्राच्या उच्चाराची गरज आहे. पण विभिन्नता सांगताना असं म्हटलेले चरित्र हो चरित्र
विचाराचे चरित्र केले देवे गोकुळ्या केले देवे हरे तुकोबराय म्हणतात कोणतं चरित्र उच्चारू नका, मोजकं चरित्र उच्चारा, लय फापट पसारा मांडू नका. महाराज म्हणतात की कोणतं चरित्र उच्चारावा, फक्त केले देवे गोकुळी चरित्र ते, परत एकदा शब्द ऐकावा, चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी चरित्र ते उच्चारावे. का? तारू भव सागरीचे, ते तारू भव सागरीचे उच्चारावे ते चरित्र, केले देवे गोकुळी. हे कोणतं चरित्र नाही, फक्त गोकुळातलं. पण एक बाळ क्रीडेमध्ये तुषार दादा जगद्गुरु तुकोबरांनी खोचक प्रमाण टाकलं. काय धावपळीच्या युगामध्ये लोकांना कृष्ण परमात्म्याचं गोकुळातलं सगळं चरित्र उच्चारायला वेळ नाही. ते जगद्गुरु तुकोबराय म्हणतात की मग सगळं उच्चारू नका, काय करा, रांगता गोधने रागता गोदन रागता है गेत के नारायण रागता गोदन रागता है रागता गोदन रागता गोदन रागता है माँ जीवन तुझे वर गुणगा मोजकं चरित्र उच्चारा. महाराज म्हणतात की फक्त त्यातलं दोनच आहे. कोणतं? एक तर देवताने रांगत असताना आणि दोन म्हणजे गोधने गायी चारत असताना. दोन चरित्रातून एक जरी चरित्र आलं तरी त्याला काळाची परिपूर्णता म्हटली जाते. पण खरं देवाच्या चरित्रात पार्श्वभूमी कुठे, तर देव कारागृहामध्ये प्रगट झाले. वसुदेव देवकीने आजपर्यंत जो भगवान परमात्मा कधी पाहिला नव्हता, तो भगवान परमात्मा वसुदेव देवकीच्या पुढे कारागृहामध्ये प्रगट झालेला आहे. पण ती प्रगट झालेल्या देवाच्या स्वरूपाची सुंदरता एवढी मोठी होती की वसुदेव देवकी देवाला पाहत असताना मोहित झाले, भगवान परमात्म्याचं रूप पाहत राहिले. पण देवाने विचार केला, माझ्या स्वरूपाला पाहून जर का वसुदेव आणि देवकी मोहित झालेले आहेत, पण मी जर का ही सुंदरतेचा असणारा माया जर का नाही काढली तर वसुदेव देवकी कोण माझ्या स्वरूपाला पाहत राहते असतील. पण पुढचं चरित्र करायचंय म्हणून देवाने आपली माया काढली आणि वसुदेव देवकीला कळून चुकलं की 6 दृष्ट्याने मारली, 7वा गर्भ जिरलेला आहे आणि आता मात्र या सुंदर बालकावरती दृष्ट्याची नजर पडली तर मारल्याशिवाय राहणार नाही.
पण ती देवाने चिंता जाणली आणि देवाने केलं. नंदाच्या घराला नंदाच्या नंदाच्या घराला मजले गोकुळाला नंदाच्या घराला मजले गोकुळाला नंदाच्या घराला मजले गोकुळाला माया उपजले माया उपजले माया उपजले देवाने कारागृहामध्ये वसुदेवाने देवकीच्या चेहऱ्यावरती चिंता जाणून ती चिंता दूर करण्याकरता देवाने सांगितलं, माझ्या सुरक्षेची काळजी करू नका, मला सुरक्षित ठिकाणी पोहोचवायचं असेल तर एकच करा. काय करा? नंदाच्या घराला मजने गोकुळाला मला गोकुळाला न्या. सगळे चरित्र सांगण्यामध्ये मी घालवत नाही. वसुदेवाला तसं म्हटल्याबरोबर वसुदेवाने भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला उचललं, हातापायातल्या बेड्या गळून पडल्या, कारागृहाचे दरवाजे उघडले, पहारेकरी झोपी गेले, बाहेर पडले, मंद मंद पाऊस चालू आहे, यमुना नदीला पूर आलेला आहे. पण देवाचे प्राण वाचवण्याकरता स्वतःच्या जीवाची पर्वा न करता वसुदेवाने यमुना नदीमध्ये प्रवेश केला. देवाने अंगठा काढला आणि दर्शन दिल्याबरोबर यमुना मातेचा पूर वसरला. देवाला गोकुळात ठेवलं, पण तेथे जन्माला आलेली मुलगी वसुदेवाने उचलली आणि पुन्हा मथुरेच्या दिशेने चालू लागली. मथुरेत आल्यानंतर कारागृहात प्रवेश केला. प्रवेश केल्याबरोबर पुन्हा एकदा पहारेकरी जागे झाले, कारागृहाचे दरवाजे लागले आणि जी मुलगी कारागृहात आणलेली तिने आकांत केल्याबरोबर पहारेकरी जागे झाले. कंसाला खबर लागली आणि कंस येऊन पाहतोय तो काय मुलगा नसून मुलगी. पण कंसाने विचार केला ही देवाची माया असावी, आता दिसण्याकरता मुलगी, पण याचं मुलात रूपांतर झाल्याशिवाय राहणार नाही. आणि मग मात्र त्या मुलीला मारण्याचा प्रयत्न केला, पण तिने सांगितलं तुझं लागे वधी उपजला मजा दे. आणि मग मात्र कंसाला चिंता पडली, एवढी मोठी सुरक्षा असताना सुद्धा माझा शत्रू मथुरेतून बाहेर गेला कसा. इथे कंसाने दरबार भरवला आणि दरबारामध्ये आपली चिंता व्यक्त केली. पण दरबारामध्ये कृष्णाला मारण्याचा पहिला विडा उचलला पुतनेने. पुतनेने सांगितलं कंसा काळजी करू नको, तुझ्या शत्रूला मारण्याकरता जाते. पण कंसाच्या दरबारामध्ये चिंता चालू आहे. पण जिथे देव गेला तिथे देव गेल्यानंतर आनंदाला उधाण आलेले आणि एकीने पाहिल्यानंतर एकीला म्हणते गवळण म्हणती गा गवळण म्हणती गा गवळण म्हणती गा म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला गवळण म्हणती गा म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला एक धामा एक पुणे ताते बाबा सुनसबळे 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 म्हणती गा म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला गवळण म्हणती गा म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला पुत्र झाला यशोदेला गवळण म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला पुत्र झाला यशोदेला पुत्र झाला यशोदेला. नंदाच्या वाड्यावरचा देव एका गवळणीने पाहिला. पण पाहिलेला देव एवढा सुंदर होता
तिला अंतकरणातला आनंद तिला मावना. तिने विचार केला जीव देव पाहिला एवढा आनंद मिळाला, पण हा आनंद स्वरूप असताना देव इतर गोपिकांनी पाहिला तर बरं होईल. मग ती गवळण प्रत्येक गवळण सांग सुटली नंदाच्या वाड्यावरती देव आलेला आहे. ती असंही म्हटले, पण काही ठिकाणी असंही म्हटलेले की नंदाच्या वाड्यावरती देव आलेला आहे म्हणून असं म्हटलेले. गवळण म्हणती पुत्र झाला यशोदीला. गवळण म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदीला. एक धाबे एक पुढे ताती बाटी सुंटवले. एक धाबे एक पुढे ताती बाटी सुंटवले. गवळ म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदीला. तो नंदाच्या वाड्यावरचा आनंद प्रत्येक गवळीच्या अंतकरणामध्ये मावाना. देव आलेला आहे, देव आलेला आहे. आणि मग देवाला पाहण्याचा कार्यक्रम चालू झाला. असं म्हटलं जातं भागवतात, देवाला पाहण्याचा कार्यक्रम 6 दिवस चालला होता. किती दिवस? आणि याचाच फायदा घेतला. कृष्णाला मारण्याकरता पहिला विडाजीने उचलला. ती पुतना देवाला पाहण्याचं निमित्त केलं आणि देवाला पाहण्याकरता निघाली. असं भागवतात वर्णने. देव फक्त 6.5 दिवसाचा असताना देवाने पुतनेचा वध केला. बरं का, देवाने पुतनेचा वध केला. पुतना माघारी आली नाही. मग कंसाने महाबळबट पाठवला, अनेक प्रकारचे राक्षस पाठवले, पण एवढ्याने मात्र कृष्ण परमात्म्याचं काहीही होण्याकरता तयार नाही. पण देवाने विचार केला ह्या राक्षसांचा वध करण्यामध्ये मला वेळ घालवायचा नाही. मला आनंद जसा दृष्टाला मारून पृथ्वीला हलकी करायची त्याच पद्धतीने त्यानंतर माझ्या भक्ताला सुद्धा आनंद येत आहे. म्हणून सवंगडापूर चरित्र करण्याकरता देवाने दृष्टांचा वध करत असताना आता देवाने बाहेर पडण्याकरता सुरुवात केली. पण देवाची बाहेर पडण्याची पद्धत आहे. तळवी तळ हात टेकीत डाव्या गुडघ्यानी रांगत. तळवी तळ हात टेकीत डाव्या गुडघ्यानी रांगत. रंगले रंगनाथ तुम्ही देखीला साये. 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 तळवे तळ हात टेकीत डाव्या गुडघ्यानी रांगत. तळ हात टेकीत डाव्या गुडघ्यानी रांगत. रंगले रंगनाथ रंगले रंगनाथ रंगले रंगनाथ तुम्ही देखीला साये. 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 वाह वाह. आमच्या स्वाबदारांकरता टाळी वाजवता सर्वांनी. म्हणजे ती देवाच्या रंगामध्ये कसं रंगून जावा आमच्या स्वाबदारांकडे पाहून शिकावं. बरं का, वा वा. एक स्वाबदार सुद्धा कधी कधी आदर्श ठरतात बरं का. त्यातले ते एकच बरं का. वा, हे देव रांगू लागला. ती काय काय ते संतोष महाराज आमच्या काही जुन्या कीर्तनकारांनी ही गवळण म्हणत असताना अशी पण म्हटलेली. त्यांनी तळवे तळ हात तळवे तळ हात तळ हात टेकीत. तळवे तळ हात तळ हात टेकीत डाव्या गुडघ्यानी गुडघ्यानी रांगत. डाव्या गुडघ्यानी गुडघ्यानी रांगत. डाव्या गुडघ्यानी गुडघ्यानी रांगत. तळहात टेकीत तळहात टेकीत डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत. डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत. डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत. रंगनाथ तुम्ही देखीला साये. रंगनाथ तुम्ही
रंगणी चोरित लोणी रागात रंगणी चोरित लोणी धावून धरती गवळणी माती चरणी देती गाराणी माती चरणी देती गाराणी माती चरणी देती गाराणी माती चरणी देती गाराणी यशोदे साधारी यशोदे साधारी यशोदे साधारी यशोदे साधारी दही दूध भक्षणी तमाम मिळे नबल केले साधन कृष्ण 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 देव 2-3 प्रकारे रांगू लागले आणि संतोष महाराज देव बाहेर पडले बरं का. बाहेर पडल्याबरोबर देवाची पहिली नजर गेली. असं म्हटलं जातं भागवतामध्ये सरपंच की ज्या राधेशिवाय भागवताची परिपूर्णताच होत नाही. पण बऱ्याच वेळा काय माहिती का आमच्या थोडीशी श्रोता वर्गाची आणि श्रोता वर्गांची म्हणण्यापेक्षा काही आमच्या वक्त्यांची सुद्धा शोकांतिक आहे बरं का. ती राधा आणि कृष्ण परमात्म्याचं प्रेम दाखवत असताना अत्यंत विभत्सक दाखवले बरं का. कधी कधी असं एक भागवतात वर्णन नाही राधेचं लग्न झालेलं आहे आणि कृष्ण परमात्मा फक्त 6 वर्षात आहे. पण कधी कधी काय होते आमचे भागवतकार दाखवत असताना राधा आणि कृष्ण समवयस्कर दाखवतात. हे अत्यंत चुकीचे. हा राधेचं लग्न झालेले आणि कृष्ण परमात्मा फक्त 6 वर्षात आहे. रांगतोय बाहेर पडतोय आणि राधेकडे पाहिलं पण राधेने मात्र जगाच्या बापाला ओळखलं नाही. देवाला रडू आलं. देवाने विचार केला राधेने मला ओळखलं नाही. परत राधा पाहिली हसतोय पण न ओळख रडतोय. मग यशोदेच्या लक्षात आलं कृष्ण रडतोय हसतोय का राधा कारण आहे. मग कृष्णाला घेतलं आणि यशोदा एक दिवशी म्हणते राधे 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 घे श्यामा सुंदरा राधे 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 घे श्यामा सुंदरा राधे राधे जय श्यामा सुंदरा राधे राधे जय श्यामा सुंदरा राधे 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 घे श्यामा सुंदरा राधे 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 घे श्यामा राधे 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 जय श्यामा सुंदरा राधे 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 जय श्यामा मात्र राधेच्या लक्षात आलं जगाचा बाप कृष्ण परमात्मा आहे ज्याच्या करता मी खऱ्या अर्थाने अवतीर्ण झालेली. आणि मग कृष्ण परमात्म्याबरोबर राधेने एक विशिष्ट अशा प्रकारची लीला केली चरित्र केलं. पण देवाला खरं चरित्र सवंगड्याच्या संगतीत करायचे. मग देवाने एक दिवशी गोकुळातले सर्व सवंगडे गोळा केले आणि लाईनीत उभाकले. विचारलं का रे गोकुळामध्ये दही दूध तूप लोण्याला कमतरता नाही पण तुमच्या तब्येती अशा का. पेंद्या जरा पहिल्यापासूनच चाठ्याळ होता. पुढे आला देवा हात धरला देवाला सांगितलं देवा गोकुळामध्ये दही दूध तूप लोण्याला कमतरता कशाचीच नाही पण काय माहिती का सगळं दही दूध तूप लोणी जातंय डेअरीला आणि त्याच्यामुळे आमच्या डेअऱ्या देवाने सांगितलं शत्रूच्या घरी दूध जाऊन देऊ नका. मग देवा काय करायचं देवाने पहिलं फरमान गोकुळमध्ये काढलं. ज्या गवळीने गोपिका शत्रूच्या घरी दूध देतात देवाने सांगितलं उद्यापासून त्या गोपिकांच्या गवळींच्या घरी चोऱ्या करायच्या. पण देवाने सांगितलं चोरी करण्याकरता निघायचं पण मला काही माझी बंधने चोरी करण्याकरता. काय बंधने चोरी करण्याकरता निघालं. एक काठी घ्या 2 नंबर वस्त्राने गाळलेली माती घ्या आणि 3 नंबर सराटे घ्या. मी मगाशीच म्हटलं पेंद्या जरा चाठ्याळ होता. ते देवाकडं पाहिलं देवाला विचारलं देवा अरे चोरी करण्याकरता निघालेले वस्त्राने गाळलेली माती सराटे काठी हे कशाला पाहिजे. देव म्हणले पेंद्या तू चोरीमध्ये नवीन आहे मी जुना चोरी मला चांगलं माहिती चोऱ्या कशा करायच्या ती. मग देवा ही काठी कशाला लागती. देवाने सांगितलं अरे पेंद्या येड्या आपण चोरी करण्याकरता गेलो आणि दही दुधाचं डेअर जर का वरती ठेवलं असत्यान पण ती मोकळीत का भरलेले आहेत हे वळखायचं कसं लांबूनच काठीने मारून बघायचं. ओ देवा बरोबर आहे देवा पण ती काठी सांगितली पण ती वस्त्राने गाळलेली माती कशाला लागती. देव म्हणले पेंद्या तुला सांगितलं ना मी जुना चोर आहे जरा शिक मला माहिती आपण चोरी करण्याकरता गेलो आणि चुकून जर का गवळणी जाग्या झाल्या आणि आपल्या पाठीमागं पळायला लागल्या
आपल्याला त्या पकडतील. त्याच्याकरता काय करायचं, वस्त्रांनी गाळलेली माती घ्यायची आणि त्यांच्या डोळ्यात फेकून मारायची. आणि डोळ्यामध्ये माती गेली की त्या डोळे चुळीत बसत्या आणि त्या डोळे चुळीत बसल्या की आपण पळून जायचं. पण मी म्हटलं ना हे जरा जास्त चाठ्याळ होतं जराशी. ती म्हणते देवा वस्त्रांनी गाळलेली माती त्यांच्या डोळ्यात फेकून मारायची आणि त्या डोळे चुळीत बसताना आपण पळून जायचं म्हणतोय. पण देवा आपण माती मग डोळ्यात फेकून मारणार. पण त्या गोगलच घालून आले. देव म्हणजे पेंद्या माझ्याबद्दल शंका घ्यायची नाही. काला खायचा ना गपचिप खायचा नाही ना देवा. पण ती देव म्हणजे चल पेंद्या त्यांनी जर का गोगल घालून आल्या आपण हे सराट घेतल्यात. आणि असं एक म्हटलं जातं बरं का, जुन्या लोकांना माहिती सराटा कसा जरी टाकला तर त्या सराटाचा एक काटा नाही बरोबर आहे ना सर, एक काटा उभा आहे. ती सराट टाकलं आणि गवणी पाठीमागं पळायला लागल्या. ते काट टाकलं पायामध्ये काट रुतलं की त्या गवणी तिथेच बसत्यान आणि आपण पळून जायचं. पेंद्या म्हणला देवा त्या उंच टाचाचा शँडल घालून आल्या. देव म्हणले पेंद्या माझ्याबद्दल शंका घ्यायची नाही, खायचं आहे ना ये माझ्या पाठीमागं. पण कसं ये हळूहळू चाला 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 हळूहळू परमार्थामध्ये आमच्या जगद्गुरु तुकोबारायांनी गोड प्रमाण टाकलं. प्रत्येकाने आपापल्या क्षेत्रात मध्ये चालत असताना महाराज म्हणतात की त्या क्षेत्रामध्ये चालत असताना जास्त गडबड करू नका, चालत राहा हळूहळू. लय गडबड नाही बरं का. काय माहितीये का, आपापल्या क्षेत्रामध्ये काम करत असताना बरं का प्रत्येकाला सगळं मिळतं. परत एकदा ऐका, प्रत्येकाला सगळं मिळतं पण ते मिळवत असताना त्यांनी चालत राहायचं आणि वाट पाहायची. कारण वाट पाहून जर का तुम्ही चालत राहिला एक दिवशी तुम्हाला नक्कीच मिळणार आहे. मग भलं ती क्षेत्र कोणतंही असो, मग ती सरपंच तुमचं राजकीय असो, नाही तर आमचं पारमार्थिक असो, नाही तर मग एखादं सामाजिक क्षेत्र असो, त्या क्षेत्रामध्ये चालत असताना माणसाने कधी गडबड करायची नाही, चालत राहायचं. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की एक दिवशी नक्की मिळणार आहे. पण ती मिळवत असताना आता मात्र तुकोबाराय म्हणतात की चालत असताना जास्त बोलू नका, कोणी कोणाशी न बोला. पुढं सरकत राहा पण बोलू नका. तुकोबाराय म्हणतात, मी म्हणत नाही. हा पुढं सारखा पण बोलू नका. फक्त थोडाच एक 15 ते 20 मिनिटं कीर्तन राहिलेलं फक्त परत एकदा ऐका. भरपूर मिळेल पण देवाने नियम सांगितलं हळूहळू चाला, कोणी कोणाशी न बोला. आणि मग मात्र देवाने चोऱ्या करण्याकरता सुरुवात केली. आणि हे चोरीचं लोण गोकुळातल्या एका कोपऱ्यापासून तर शेवटच्या कोपऱ्यामध्ये पसरलं. आणि घरोघरी एकच चर्चा चालू झाली की कोणतरी चोऱ्या करतय. आणि मग हे चोऱ्या करतय म्हटल्यानंतर त्यातली एक जरा मेन हुशार गवळण होती. ती म्हणली, अगं चोऱ्या कोण करतय हे तुम्हाला जरी माहित नसलं तर हा मोठा जुना जुगादीचा चोर कोण आहे तो मला चांगला माहिती. कोण चोर आहे म्हणले, चला म्हणले त्याच्या घरी तक्रार करू. आणि मग ती गवळण पुढे निघाली. त्या गवळीच्या पाठीमागं सगळ्या गवळण चालू लागल्या पण चर्चा करू लागल्या, चोऱ्या करतोय माहिती नाही, फक्त हिला माहिती पण कोण असावा. आणि चालता नंदाच्या वाड्याच्या बाहेर आल्या. आणि नंदाच्या वाड्याच्या बाहेर आल्याबरोबर तिथून त्यांनी यशोदेला पाहिलं. आणि जुनीला माहित होतं अगं चोरी करणारा कोण आहे आणि चोरी करण्याची आई कोण आहे. मग ते यशोदेला पाहिलं आणि यशोदेकडे पाहून ती लांबूनच म्हणते, पण काय म्हणते, यशोदे यशोदे कृष्णाला सांगा
गोकुळी राहावी गावी यशोदे कृष्णाला गावी गोकुळी राहावी गावी लांब यशोदेला पाहिलं आणि त्या मोठ्या गवळीत तिकडून आरोळी ठोकली. यशोदे, हे यशोदे, आम्ही गोकुळामध्ये राहावं का जावं? आणि मग ती यशोदा म्हणते अगं झालं तरी काय? मग तेव्हा ती म्हणती आवरी. त्यावेळेस ती म्हणती काय म्हणती? आवरी आवरी आपुला काना, आवरी आवरी आपुला काना नासिये बाई पत्र सिंधू आटे बाई तुझा लाडका काका तुला गोड वाटे बाई तुझा लाडका काका तुला गोड वाटे तुला गोड वाटे तुला गोड वाटे. यशोदे अगं आवर ना, आवर आवर तुझ्या कानाला. अगं काय केलं म्हणजे अगं सगळ्या गोष्टी सांगण्यात वगैरे नाहीत, पण काही गोष्टी सांगण्यात वगैरे आहेत. ती गोष्ट सांगणार नाही. काय केलं? आवरी आवरी आपुला काना, ती नाही सांगणार पुढलं. मग काय केलं? त्या दिवशी आमच्या घरी आला. रात्री आला चक्रवाणी गवणी दही दूध तूप लोणी. अगं यशोदी त्या दिवशी आमच्या घरी आला आणि दही दूध तुपने खाल्लं. आणि मग यशोदीने त्याचा हात धरला आणि ती म्हणली तुला लाज वाटते का? ती गवळण म्हणली काय झालं माझी लाज काढायला? यशोदा म्हणते अगं तुझ्या घरी आला आणि दही दोन तूप लोणी खाऊन गेला, अगं तुला लाज वाटते का? माझ्या घरी कमी का तवा? परवा दिवशी आमच्या घरी दुधाच्या हौदामध्ये वासरू बुडून मेलं आणि तुझ्या घरी दूध तुपणे खाल्लं. अगं माझा कृष्ण तुझ्या घरी येणं शक्यच नाही. माझा कृष्ण कसा आहे? मग ती म्हणती बाळ सगुण गुणाचा जाना, बाळ सगुण गुणाचा जाना, बाळ सगुण गुणाचा जाना, बाळ सगुण गुणाचा जाना, बाळ दिसतंय गोजिरवाना, बाळ दिसतंय गोजिरवाना, बाळ दिसतंय गोजिरवाना, बाळ दिसतंय गोजिरवाना. काय सांगा काकाराने ग गोकुळच्या नारी, काय सांगा काकाराने ग गोकुळच्या नारी. अगं यशोदे तुझ्या कृष्णाला आवर म्हटलं तर यशोदा म्हणते माझा कृष्ण तसा नाही का? बाळ सगुण गुणाचं तान, बाळ दिसते गोजीरवान. त्यातली एक म्हणली अगं ते गोजीरवान लाडकन ते तुझ्या करताय ग. आमच्या घरी येते ते चोऱ्या करते. अगं तुझ्या घरी दही दूध तुपून खाल्लं विशेष नाही. परवा दिवशी माझ्या घरी आला घरी काय केलं? माझा पती आणि आम्ही दोघं झोपले असताना काय केलं? पतीची दाढी माझी वेणी दोही गाठ मारोली, गाठबाई पुन्हा सुटेना, गाठबाई पुन्हा सुटेना. हे यशोदे अगं त्या दिवशी घरी आला माझ्या पतीची त्यांच्या दाढीची आणि माझ्या विणीची गाठ मारली, पण गाठ सोडण्याचा प्रयत्न केला. गाठबाई गुणाची सुटेना. अगं गाठ सोडण्याचा प्रयत्न केला, गाठ सुटाना. आणि मग 5 वाजता आम्ही गाठ कापण्याचा प्रयत्न केला.
5 वाजेपर्यंत गाठ कापलीही जाईना आणि मग मात्र 6 वाजता घरातली लोक जागे व्हायला लागली म्हणून आम्ही दोघा नवरा बायकोनी ती गाठ जाळण्याचा प्रयत्न केला पण ती जाळली सुद्धा जाईना. इकडे बघा बरं का, ती गवळण ही सांगत असताना यशोदेच्या पाठीमागं कृष्ण लपलेत होता. कृष्ण मनातले मनात म्हणला, अगं ती गाठ सुटणच कशी, गाठ मारली कुणी, हा हा ती गाठ आपण मारलेली, गाठ सुटणं शक्य नाही. आणि मग यशोदा म्हणले, अगं तुझ्या घरी आला आणि माझ्या त्या लहान लेकरांनी तुझ्या घरी येऊन तुझ्या पतीच्या दाढीची तुझ्या विणीची गाठ मारली, पण माझा कृष्ण तुझ्या घरी येऊ शकत नाही, कारण माझा कृष्ण केवढीच आहे माहिती का. तेव्हा ती म्हणते, 5 वर्षाचं माझं बाळ, 5 वर्षाचं माझं बाळ, 5 वर्षाचं माझं बाळ, अंगणी माझ्या खेळी, अंगणी माझ्या खेळी, अंगणी माझ्या खेळी, गज घेता आळगी गोकुळच्या नारी, कालच गज घेता आळगी गोकुळच्या नारी, कालच घेता आळगी गोकुळच्या नारी, कालच घेता आळगी गोकुळच्या नारी, गोकुळच्या नारी, गोकुळच्या नारी. वाजेपर्यंत असं बरं का ते सांगू लागले, अगं 5 वर्षाचं लेकरू आहे माझं, तुझ्या घरी येणं शक्यच नाही. मग एक म्हणले, अगं तुला मी मगाशीत म्हणलं होतं ही यशोदा अशी ऐकतच नाही. आणि काय माहितीये का, ती देवाची आई बरं का. परत एकदा ऐका, ते आमच्या माता भगिनींचा जर का विचार केला तर असं बरं का, असं म्हटलं जातं की आमच्या माता भगिनींचं एखाद्या बाईचं लेकरू कसं असून द्या, तिला वाईट वाटतं का हो, नाही वाईट वाटतं का हो. मग ती कीर्तनात घेऊन बसली आणि ती पोरगं रडत असलं, बाकीचे किती जरी वरडले तरी तिला वाईट वाटतं का, नाही बाकीचे किती वरडले तरी तिला वाईट वाटतं, तिला वाईट वाटतच नाही. का तिच्याकरता ती लेकरू कसं असतं, तिच्याकरता ती लेकरू चांगलंच असतं, तिला कधी ती वाईट वाटत. ती देवाची आई होती बरं का. नाही बसून द्या, मी तुम्हाला नाही म्हटलेलं, मी तुम्हाला नाही म्हटलेलं बरं का. ती कधी वाईट वाटत नाही बरं का. ती देवाची आई, ती देवाच्या आईला सुद्धा वाईट वाटना. यशोदा म्हणते, माझा कृष्ण खोड्या करणं शक्य नाही, का शक्य नाही. तेव्हा ती यशोदा म्हणते, माझी अचुडी बचुडी चिकुडी यशोदा बाती माझा आछुडे बछुडे छकुडे. माझा कृष्ण तसा नाही. त्यातली एक म्हणली, ए ती आछुडा बछुडा छकुडा तुझ्या करता, आम्हाला काय करायचंय, आमच्या घरी ती चोऱ्या करते ती. आणि मग त्यातली एक म्हणली, कृष्ण खोर चोरी करतच नाही. यशोदा म्हणती, पण यशोदा मात्र ऐकायला तयार नाही आणि गोपिका म्हणतात चोऱ्या करतात. आणि मग सगळ्या गवळींचा नाईला जरा पाठीमागे फिरल्या. पण फिरत असताना असं म्हटलं जातं बरं का संतोष महाराज, त्यातली जी मेन गवळून पुढे चालली होती ना, तिने जाता जाता यशोदेकडे पाहिलं आणि बांगड्या मागत चालल्याने यशोदेला सांगितलं, यशोदे तुझ्या लेकरामध्ये जर का लईच हिंमत असेल तर आजपर्यंत अख्ख्या गोकुळामध्ये चोऱ्या करून दाखवल्या. आज मी तुझ्या कृष्णाला चॅलेंज देते. म्हातारी म्हणती, आज मी तुझ्या कृष्णाला चॅलेंज देते, त्याला म्हणा तुझ्यात हिंमत असेल तर आज रात्री त्याला माझ्या घरी चोरी करून दाखव. आता ते कृष्ण तिथंच होता आणि पेंद्या जवळ होता. कृष्ण पेंद्याला म्हणतोय, कृष्ण म्हणतोय पेंद्याला, पेंद्या पहिला ह्या म्हातारीचा पत्ता घे. हा, हिने आपल्याला चॅलेंज दिलेलं आहे. पेंद्या म्हणा, कृष्णा काळजी करू नको, अख्ख्या गोकुळातली घरं मला माहिती, आज हिच्याच घरी चोरी करायची. आणि मी त्या जाता जाता गवळून सांगितलं, आपापल्या घरी दही दूध तुपलून ठेवू नका, कृष्ण चोऱ्या करतोय. सगळ्यांनी दही दूध तुपलून गोळा करा आणि माझ्या घरी ठेवा. आता ऐका, 7-7:30 वाजता सगळ्या गोपिका जेवण करून 8 वाजता त्या म्हातारीच्या घरी आपलं दही दूध तुपलून घेऊन आल्या. म्हातारीला विचारलं, म्हातारी कुठे ठेवायचं. म्हातारी म्हणली, ही आतली खोली, त्या खोलीमध्ये सगळ्यांनी ठेवा. सगळ्यांनी दही दूध तुपलून आतमध्ये ठेवलं आणि मग म्हातारीने सगळ्या गवळणी बाहेर काढल्या. म्हातारी बाहेर निघाली, त्या खोलीचा दरवाजा लावला, दरवाजाची कडी लावली, कडीला ती कुलूप लावलं, कुलपाची चावी घेतली, बटव्यामध्ये ठेवली, बटवा घेतला, उशी खाली टाकला आणि म्हातारी उशी बसली. आता कसा येतोय तीच बघतो म्हणली. सगळ्या गोपिकांची रातभर चर्चा चालली. आता कृष्ण चोरी करण्याकरता येतोय, कृष्ण चोरी करण्याकरता येणार आहे. सगळ्या रातभर जाग आहेत. पण ऐका, 12-1 वाजेपर्यंत सगळ्या जाग्या होत्या. पण 2-2:30 वाजच्या पुढे मग पाठीमागल्या काय गोपिका जरा पेंगळू लागल्या. एकमेकीला म्हणतात, हे मी झोपत नाही, पण जरा दिवसभराच्या कामाने कंटाळली, मी जरा अंग टाकते जराशी. हा, नुसतं अंग टाक, झोपू नको, नाही तो कृष्ण येईन. झोपत नाही. तिने अंग टाकलं
पण त्या मागल्या गवळी झोपल्यानंतर त्यांचं लोण पुढच्यापर्यंत पसरलं, त्या पुढचे लोण पार पुढचे, ही म्हणता म्हणता जी मेन गवळण म्हातारी उशी बसली होती ना तिच्यापर्यंत पोहोचलो आणि म्हातारी 3:45 वाजेपर्यंत जागी होती. पण 4 वाजता मात्र त्या म्हातारीला कसा डोळा लागला कळलंच नाही आणि 4:15 म्हातारीला जाग आली आणि म्हातारी खडबून उठली, पाहिलं कृष्णाने चोरी केली काय, पण कुलपाकडे पाहिलं, कुलूप लावलेलं होतं. आणि मग म्हातारी म्हणली 4:15 वाजल्या अजून कृष्ण आला नाही म्हणजे चोरी झालेली. आणि मग म्हातारी हळूच उशीन उठली, काठी टेकवत अगोदर उशी खाली हात घातला, उशी खालचा बटवा काढला, बटव्यातली चावी काढली, हळूच कुलपाच्या जवळ गेली, कुलूप उघडलं, कुलूप बाजूला ठेवलं, कडी उघडली आणि दरवाजा लोटला आणि म्हातारीने आतमध्ये पाहिलं. तशी 4:15 वाजता म्हातारी जोरात ओरडली, तिचा आवाज बाकीच्या गोपिकांना गेला आणि मग त्या गवळणी उठल्या, ए म्हातारे काय झालं 4 वाजता वरडायला. म्हातारी म्हणले लाज वाटतात का, घरी झोपत आता माझ्या घरी येऊन झोपलाय. अगं काय झालं, अगं ज्याच्या करता आलं होतं त्या कृष्णाने काय केलंय. आणि मग सगळ्या गवळणी खडबडून उठल्या, आपापल्याला सावरलं आणि पळत निघाल्या आणि म्हातारीच्या जवळ आल्या. म्हातारी काय केलं, म्हातारी बाजूला सरली आणि गवळणीने आतमध्ये नजर टाकली तर काय दिसलं, पाहती गवळणी पाहा गवळणी पाहा गवळणी पाहा गवळणी गवती पालती दुधानी गवती पालती दुधानी गवती पालती दुधानी गवती पालती दुधानी मन विनंताची मन विनंताची मन विनंताची गवती पालती दुधानी गवती पालती दुधानी गवती पालती दुधानी गवळणे गवती पालती दुधानी गवती पालती दुधानी दुधानी आतमध्ये नजर टाकली. आता जास्त वेळ घेत नाही. जसं आतमध्ये पाहिलं तर दिसलं, काय दिसलं तर कृष्ण परमात्म्याने चोऱ्या केल्यात आणि सगळं खाऊन कृष्ण परमात्मा नुसता निघून नाही गेला, ते खाऊन नंतर त्या दुधाने काय केल्या तर महाराज म्हणतात की तबती पालती दुधानी. माझी कीर्तनाची वेळ संपली, बरोबर 12 वाजल्या, अभंगाला स्पर्श केला. एक 5 मिनिटांमध्ये समोर पकड सेवा येतोय. पण याच्यावरती फार गोड गोड शंका आहेत बरं का. या अभंगावरती ती पहिली शंका अशी व्यक्त केली, ज्या म्हातारीच्या घरी दही दूध तुपलून ठेवलं, ज्या घरी ठेवलं ते घर नेमकं कोणतं होतं. पहिली शंका. ती कवाड लावलं पण ते कवाड नेमकं कोणतं होतं. ज्याला कडी लावली ती कडी नेमकी कोणती होती. ज्याला कुलूप लावलं ते कुलूप नेमकं कोणतं होतं. जी पहिली गवळण उठली आणि जिने आतमध्ये पाहिलं ती दुधाने पालते घातलेली खाल्लेलं, ती पहिली गवळण नेमकी कोणती होती आणि देवाने नेमकं ती दुधाने पालतेच का घातली होती. असे अनेक प्रकारचे शंका आहेत. पण आपल्याकडे वेळ कमी असल्यामुळे आपण त्याचा विचार करायचा नाही. आणि मग मात्र देवाने पाहिलं, गोपिकांनी पाहिलं की सगळं दही दूध तुपले खाऊन गेलेले आहेत. आणि मग त्यातली एक म्हणली, अगं हे नेमकं केलं तरी कुणी असन. त्यातली एक म्हणली, म्हणते नंदाची आपोरी आजी चोरी केली खरी. अगं दुसरं तिसरं कोणी नाही, त्या नंदाच्या पोराचं काम आहे. आणि मग त्यातली एक म्हणली, तुझ्या पाया पडू का, मोठ्याच्या लेकराचं नाव घेत असताना जरा जपून घे. उद्या जर का ती चोरीत नाही सापडलं आणि त्याने जर का मानहानीचा केस जर का ठोकली तर आतमध्ये जावं लागल. जरा लेकराचं नाव मोठ्यानं घेऊ नको जरा. ती एक म्हणली, मी घाबरते काय तवा. हे त्यानेच केले. तया विनही नासी नव्हे दुसरी आयसी. त्याच्याशिवाय हे कुणी काम करू शकत नाही. मग एक म्हणली, अगं एवढा चोरी करणारा हा कृष्ण परमात्मा गोकुळामध्ये आणला आणि इथे चोऱ्या करतोय, पण याला नेमका आणला तरी कुणी आणला. सवे तुकया मेरा सवे
सबे दुख
सवे तुकया मेला तेने या गुन्हा आणला म्हणते नंदाची अपुरी आजी चोरी केली खरी. मग त्यातली एक गवळण म्हणले की देहूतल्या तुकोबऱ्यांना काम नाही, त्यांनी निर्गुण निराकार परमात्मा सगुणामध्ये आणला, पण येत असताना तो गोकुळात आला आणि गोकुळात आल्यानंतर चोऱ्या करतोय. अशा प्रकारे गोकुळामध्ये सर्वत्र चोरीचं लोण पसरलेलं आहे, सर्वत्र चोऱ्या चाललेल्या आहेत. पण मग मात्र भगवान परमात्म्याने आपली चोरी रूपी लीला संपून या ठिकाणी देवाला वृंदावनात चरित्र करायचे म्हणून जगाचा बाप आता खऱ्या अर्थाने आता वृंदावनातून जाण्याकरता निघालेला आहे. पण त्याच्या अगोदर देवाने घरामध्ये चोरी केली आणि मग यशोदेच्या लक्षात आलं आता हा चोऱ्या करतोय, गावात ठेवायच्या लायकीत राहिला नाही, याला शाळेत पाठवायचं गायी चालण्याकरता. यशोदेने कृष्णाला आणि कृष्ण परमात्मा आपल्या सवंगड्यांना म्हणतोय, पण काय म्हणतोय, यारे तुम्ही गायी घेऊन सारे गोपाळात या, तुम्ही गायी घेऊन सारे गोपाळात, तुम्ही गायी घेऊन सारे गोपाळात या, तुम्ही गायी घेऊन सारे गोपाळात या, गोपाळात या. तुम्ही गायी घेऊन सारे गोपाळात या, गोपाळात या. सर्वांना सांगितलं आपापल्या गाया सोडा, आता आपल्या हिताचं चरित्र संपलेले, पुढे चरित्र करण्याकरता जायचे. म्हणून वृंदावनाच्या दिशेने पाऊल टाकण्याकरता देवाने घरामध्ये खोडी केली. यशोदेने कृष्णाला कृष्ण सवंगला सांगतोय गाया घेऊन आपापल्या वनामध्ये या. तिथे गेल्यानंतर देवाने एक 4-5 प्रकारचे खेळ खेळले. ते एवढ्या 4-5 प्रकारच्या खेळाचा विचार करायचा आणि बरोबर राहिलेल्या 5 मिनिटांमध्ये कीर्तनरूपी सेवेची परिपूर्णता करायची. बरोबर 12-10 कीर्तनरूपी सेवेची परिपूर्णता असणारी. म्हणून देवाने खऱ्या अर्थाने वृंदावनामध्ये गेल्यानंतर अनेक प्रकारचे खेळ खेळावा. पण त्याच्यामध्ये महाराज म्हणतात विटी दांडू चेंडू लगोरी नाना परी. पण पहिल्या खेळाला हात घालता असताना तुकोबा नाही म्हणतात हमामा पोरा हमामा हमामा पोरा हमामा हमामा पोरा हमामा पोरा हमामा पोरा हमामा पोरा हमामा हमामा पोरा हमामा पोरा मेरी बाजी धमामा ए मेरी बाजी धमामा मेरी बाजी धमामा खेळ मांडीला
खेळ मांडिला लगोरी खेळ मांडिला लगोरी खेळ मांडिला लगोरी खेळ मांडिला लगोरी कानोबा खेळ डाब दाबून कोणी कानोबा खेळ डाब दाबून कोणी कानोबा खेळ डाव जाऊन कोरडी कानोबा खेळ डाव जाऊन कोरडी किती कैरशील रे किती कैरशील रे कुर्रोडी कानोबा खेळ डाव जाऊन कोरडी कानोबा खेळ डाव जाऊन कोरडी खेळू भूत तू वरी धडक मारून वरी चालीला दळबारी आता चालीला दळबारी कृष्ण आमुचा किरे गडी घड्यालो राजा किरे जाना घड्यालो राजा किरे जाना कृष्ण सिंहासने बैठा कृष्ण सिंहासने बैठा वर्षभर झाला हातीचा सुटला त्याच्या पाठीचा बसलेला टोला हातीचा त्याच्या पाठीचा बसलेला टोला हातीचा सुटला त्याच्या पाठीला पाठीला पाठीमागले काय गोपाळ म्हणले आता जेलायला अवसान राहिलेलं खांदे बार कोटी बको काय खेळ आणि मग देवानी मात्र आता आपले खेळ संपवले एकदा समारोपाला सेवाने तू परत एकदा ऐका 4थ्या वर्षात हा कीर्तन महोत्सव अत्यंत गोड आहे बरं का उत्साहवर्धक बरं का हे असं वाटत नाही बरं का म्हणजे सरपंच संदीप भाऊ असं वाटत नाही 4थं वर्षी हे जणू काही रौप्य महोत्सवाचा कीर्तन महोत्सव चालू आहे असं गोड तुम्ही नियोजन केले एकदा टाळी वाजवा सर्वांकरता आयोजकांना आणि मला वाटतं की हा महोत्सव म्हणजे 4थ्या वर्षात आपण म्हणतोय पण मी तर म्हणतोय की रौप्य महोत्सवाचं चालू आहे भगवत चरणी आणि माझ्या हनुमंतरायांच्या आणि जगदंबा महालक्ष्मी मातेच्या चरणी प्रार्थना करीन हे छोटंसं रूप आहे पण मला वाटतं की ज्ञानोबाऱ्यांच्या भाषेमध्ये हे लावलेलं रूप गगनापर्यंत जावा अशी ज्ञानोबाऱ्या तुकोबाऱ्यांच्या चरणी या ठिकाणी मी प्रार्थना करतो पण त्याच्याकरता तुमच्या सर्वांच्या सहकार्याची फार मोठी गरज आहे बरं का आणि त्याच्यामध्ये मला आनंद वाटला बरं का म्हणजे आमच्यामध्ये सरपंच असतील पाठीमाग आमचे संदीप भाऊ असतील काय आज परमार्था करता असं म्हटलं जातं बरं का संतोष महाराज ही तरुण जर का परमार्थामध्ये आली तर त्या परमार्थाचा आनंद कितीतरी द्विगुणित असतो बरं का आणि मला वाटतं की तुम्ही जर का परमार्थात आला तर मला वाटतं की परमार्थाला नक्कीच परिसराला आणि आपल्या गावाला एक उंची प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही बरं का म्हणून एकदा तुम्हा सर्वांच्या सहकार्याची गरज आहे म्हणून भगवंताची प्रार्थना की 4थ्या वर्षामध्ये हा कालाचा समारोप होतोय पण हा काला सुद्धा सामान्य नाही हा अद्भुत काल आहे हा काला भगवंतांनी चंद्रभागे यमुनेच्या तीरावरती संतांनी चंद्रभागेच्या तीरावरती आणि तो काला आपण या ठिकाणी करतोय म्हणून या ठिकाणी दहीहंडी फोडत असताना ह्या काल्याची वैशिष्ट्यता अशा प्रकारची हा काला खाण्याकरता तुकोबाराय म्हणतात देव जळी झाले मासे पण हा काला कुठे मिळत नाही वैकुंठी तो ऐसे नाही म्हणून आता दहीहंडी फोडत असताना एका स्थिती त्याचा खाली व्हायला गेला नाही पाहिजे याची कार्यकर्त्यांनी दक्षता घ्या एकदा सर्वांनी हातवर करा जयघोष करा आणि काल्याचं सेवन करा सर्वांनी पुंडली कृष्ण भगवान
याच्यानंतर दहीहंडीचा अभंग, दहीहंडी फोडली जाईल आरती आणि त्यानंतर जागा सोडा, कुणी जागा सोडू नका. दहीहंडीचा अभंग. शिंकेला बेले होतो तिघा तुम्ही वारी दोये गडे मुख पसरोने गडे आवाहातीचा दारा जारे दोये चाको परा वारी दोये गडे मुख पसरोने गडे तुका म्हणे हाते तुका काय गुरुने संदीप होई गडे मुख पसरोने गडे सिंकेला बबिले दुरी होतो तिघाचे मेवरे तुम्ही वारे दोये गडे मुख पसरोने आवाहातीचा दारा जारे दोये चाको परा तुका म्हणे हाती तुका गुरुने दिलो का कंठी धरला कृष्ण मणी अवघा जने प्रकाश कोलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखव तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळे विरगाला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय 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 बोले करो गे बाकोडे करे विचारी ज्ञानेश्वर राजा पाया ज्ञानदेव आरती ज्ञान राजा महाकवि जासे मनोवेदना माधुरी ज्ञान राजा रूपले ज्ञान जगे तनति कोनी अवतार पांडुरंग नामते विधे ज्ञान राजा प्रकट गुह्य बोधि विश्व भारती राम जनार्दन वाये परमेश्वर ज्ञान राजा महाकवि जासे मनोवेदना माधुरी ज्ञान राजा आरती तुम्हारा स्वामी सद्गुरु दामा सच्चिदानंद मूर्ति ऐदा आणि कधी जन काय मागणे आता उदार होई मजदेव पाय संतांच्या संतांची निर्वेच आणि कधी जन काय मागणे ज्ञानदेव भगवान की जय. आजचे काल्याची कीर्तन सेवा हरिभक्त पारायण श्यामसुंदर महाराज ढवळे यांनी सुंदर अशी कीर्तन सेवा या ठिकाणी केलेली आहे. आणि आजच्या कीर्तनकारांचा सत्कार आजचे अन्नदाते आणि कीर्तन सौजन्य ज्यांनी दिले ते या गावचे लोकनियुक्त सरपंच माननीय दादासाहेब जगन्नाथ काळे यांना मी विनंती करतोय त्यांनी कीर्तनकारांचा सत्कार करावा.